नमस्कार, सताज किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुठलेही वाटण न करता ढाबा स्टाईल चिकन मसाला. कधीतरी तुमच्यासोबतही असे झाले असेल, चिकन आणले आणि तेवढ्यातच लाईट गेली. आता मसाला कसा बनवायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. असेच माझ्यासोबतही झाले. तेव्हा मी या प्रकारे चिकन मसाला बनवला, तोच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चिकन मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. इथे आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले होते. आता यामध्ये काही खडे मसाले टाकून घेणार आहोत. खडे मसाल्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 1 चमचा 6 जिरं, 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची, 1 छोटी वेलची, 2 तेजपान. वेलची आपण थोडीशी फोडून घेतलेली आहे. हे तेलामध्ये टाकून घेणार आहोत. असे खडे मसाले टाकले की चिकनला एकदम ढाबा स्टाईल टेस्ट येते. आता यामध्ये आपण 3 कांदे बारीक कट करून घेतले आहेत, ते टाकून घेऊया. कांदा आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. कांदा आपण ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घेणार आहोत. कांदा छान परतला गेलेला आहे. अशाच प्रकारे कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया आणि तिलाही छान तेलामध्ये परतवून घेणार आहोत. यामध्ये आता आपण 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचे आहे. टोमॅटोही आपण एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजण्यासाठी आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया. 2 मिनिटाच्या नंतर झाकण काढून घेणार आहोत. टोमॅटो छान शिजला गेलेला आहे. याला आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. इथे मी पाऊण चमचा हळदीची पावडर, 1 चमचा लाल मिरचीची पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. कांदा लसूण मसालाऐवजी तुम्ही चिकन मसालाही वापरू शकता. आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेतले आहे. मीठही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या. याला छान मिक्स करून घेऊया. मसाले आपण एका साईडला करून घ्यायचे आणि यामध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ टाकून घेणार आहोत. बेसन पीठ टाकल्याने आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो. बेसन पीठ आपण छान तेलामध्ये परतवून घेणार आहोत. बेसन पीठ छान भाजल्या गेले की यामध्ये आपण चिकन टाकून घेणार आहोत आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचे आहे. चिकन आपण मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत. चिकनमध्ये पाणी टाकायची गरज नाही. आपण झाकण ठेवले की त्याला पाणी सुटते आणि चिकन छान शिजल्या जाते. 7-8 मिनिटात चिकन छान शिजते. तरीही आपण 1-2 वेळामध्ये पाहून घ्यायचे, नाहीतर चिकन खाली लागण्याची शक्यता असते. आता आपण झाकण काढलेले आहे. चिकन छान शिजलेले आहे. वरतून पाणी टाकून घेऊया. इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल त्यानुसार पाणी टाकून घ्या आणि परत आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवूया आणि 1 उकळी आणून घेणार आहोत. चिकनला छान उकळी आलेली आहे. आपला ढाबा स्टाईल चिकन मसाला मस्त तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अशाच प्रकारे ढाब्यावर, हॉटेलमध्ये चिकन मसाला बनवला जातो. तुम्हीही नक्की या प्रकारे चिकन मसाला बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा. तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.